घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं हॉस्पिटलमध्ये इन्क्वायरी करायला पोलीस आलेले असतात. त्यावेळेस जानकी विचार करते की शर्वरीबद्दल आत्ताच पोलिसांना काहीच कळायला नको. त्यानंतर इकडं पोलिसांनी ऋषिकेश यांना विचारल्यानंतर ऋषिकेश सांगतात की मला माहीत नाही त्या गुंडांनी माझ्यावरती का हल्ला केला असेल आणि मे बी चोरीसाठीही त्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला असेल. त्यावेळेस इकडं पोलीस म्हणतात की तुमच्या घरामध्ये झालेली चोरी आणि तुमच्यावर होणारा हमला यामध्ये काही तफावत आहे का हे पाहण्यासाठी आम्ही स्केचबोर्डला बोलून घेतलेला आहे. त्यानंतर इकडं ऋषिकेश यांना वर्णन करायला सांगतात आणि तसं स्केचही बनवून घेतात. त्यानंतर इकडं पोलीस म्हणतात की आम्ही लवकरात लवकर या गोष्टीचा शोध घेऊ. त्यानंतर इकडं शर्वरी ही हॉलमध्ये असताना ऐश्वर्या येते आणि मुखवास देते आणि म्हणते की जेलमध्ये या सर्व गोष्टी मिळणार नाहीत. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तू हे काय बोलत आहेस. त्यावेळेस ऐश्वर्या सांगते की तुला काय वाटत आहे आपण जो दादावरती हमला केलेला आहे आणि आतापर्यंत पोलीस हे हॉस्पिटलमध्येही गेले असतील आणि दादानी सर्व काही सत्य सांगितलं असेल. त्यावेळेस शर्वरी म्हणते की मी उगाच असं खून करून आज मोकाट फिरत आहे ते असंच नाही आहे आणि मला त्या सर्वाची कसलीही भीती नाही आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते मी तिला कितीही खोदून विचारलं तरी ही काहीच सांगत नाही आहे. त्यानंतर इकडं ती विचार करते की तुझ्यापाशी जे पैसे आहेत त्या पैशाला तू व्यवस्थित ठेव. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तुला काय करायचं आहे आणि मी ते कसेही ठेवू. त्यावेळेस ऐश्वर्या सांगते की दादावरती झालेला हमला आणि घरात झालेली चोरी यांची जर तफावत केली तर ते पैसे पोलिसांना सापडायला नको यासाठी मी सांगत आहे. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की तू मला सल्ले देऊ नको आणि त्यानुसार इकडं ऐश्वर्या विचारते की काही प्लॅन आहे का, पण शर्वरी ही काहीच सांगत नाही आणि तिथून निघून जाते. त्यानंतर इकडं ऐश्वर्या विचार करते की हिला काही विचारलं तरी काहीच सांगत नाही. त्यानंतर इकडं हॉस्पिटलमध्ये स्केच बनवून घेतलं जातं आणि ऋषिकेशी सांगतात की हो असाच तो माणूस दिसत होता. आणि त्यानंतर इकडं अवंतिका ही दादांची चौकशी करते की तब्येत कशी आहे. त्यावेळेस इकडं ऋषिकेश सांगतात की आता ठीक वाटत आहे आणि अवंतिकाही तिथून निघून जाते. त्यानंतर इकडं जानकी ऋषिकेश यांना म्हणते की तुम्ही ठीक आहात ना. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की तू हे सगळं सांगायला का नाही दिलं. त्यावेळेस इकडं जानकी सांगते की मला आत्ता वाटतंय की शर्वरीला आपण या सगळ्यामध्ये अडकवायला नको आहे आणि मी सांगायचं विसरून गेले की मी हॉस्पिटलमध्ये असताना मला अननोन नंबरवरून फोन आला होता आणि त्यांनी 1 करोड रुपयाची मागणी केली आहे आणि त्याच्याकडे नानांचा मोबाईल आहे. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की हे तू काय सांगत आहेस आणि त्यावेळेस जानकी म्हणते की हो हे खरं आहे. तेवढ्यामध्ये तिथं डॉक्टर येतात आणि ऋषिकेश यांचं चेकअप केलं जातं. इकडं रात्रीच्या वेळेस ऐश्वर्या आणि अवंतिका एकमेकींना भेटतात. अवंतिका सांगते की वहिनीला हॉस्पिटलमध्ये असताना फोन आला होता आणि त्या माणसाकडे नानांचा मोबाईल आहे आणि त्यांनी 1 करोड रुपयाची मागणी केली आहे. त्यावेळेस ऐश्वर्याला विचारते की त्या माणसाला हे कसं कळालं की आपण मोबाईलचा शोध घेत आहोत. त्यावेळेस अवंतिका सांगते की आम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा काहीच मिळत नव्हतं तेव्हाच मीच वहिनीला म्हणले होते की आता आपल्याला काही करून नानांचा मोबाईल मिळवायला हवा. त्यावेळेस इकडं हॉस्पिटलमध्ये जानकी येते आणि म्हणते की मी आत्ता तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आलेली आहे. तेवढ्यामध्ये जानकीला अवंतिकाचा फोन येतो आणि त्यावर अवंतिका सांगते की जो मोबाईल आपण ट्रेस करत होतो त्याचा आता लोकेशन दिसत आहे आणि त्या माणसाने मोबाईल ऑन केला आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ते लोकेशन कुठलं आहे. त्यावेळेस अवंतिका सांगते की आपण त्यांना भेटायला जाऊयात आणि त्यानंतर त्या दोघीही तिथून जात असतात. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की तुम्ही दोघी असं एकट्या जाऊ नका आणि मीही येतो. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्हाला आणखीन डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलेला नाही आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्येच थांबा. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की पण तुम्ही असं एकटे गेलात आणि तुमच्या जीवाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्यावेळेस जानकी म्हणते की आम्हाला काहीच होणार नाही. इकडे ऐश्वर्या हे विचार करते की काही करून जानकीशी बोलायला यायला पाहिजे. तेवढ्यामध्ये तिथं राहुल येतो आणि विचारतो की शर्वरी कुठे आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मला माहीत नाही आणि तू तिला जाऊन विचार. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की काही सांगतही नाही आणि तिने मला फक्त जानकीवरती वॉच ठेवायला सांगितलं होतं आणि ती आता कुठे गेली आहे काहीच माहिती नाहीये. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की याचा अर्थ ती बॉस आणि तू नोकर आहेस का. त्यानंतर इकडं राहुल म्हणतो की मला त्याचा काहीच फरक पडत नाहीये आणि त्यानंतर इकडं
तो म्हणतो की आम्ही दोघं नवरा बायको आहोत. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मग नवरा बायकोसारखं वागा. त्यानंतर इकडं जानकी आणि अवंतिका हे तिथं असलेल्या लोकेशनवरती पोहोचतात आणि पाहतात तर तिथे कोणीच नसतं. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपण खाली उतरून काही आपल्याला भेटतं का हे शोधूयात. त्यानंतर दोघीही शोधाशोध करतात. त्यावेळेस जानकीची नजर ही तिथं असलेल्या सिम कार्डवरती जाते आणि त्यावेळेस जानकी अवंतिकाला म्हणते की अवंतिका, इथे मला सिम कार्ड दिसत आहे. त्यावेळेस अवंतिका सांगते की तुम्ही त्याला हात लावू नका आणि त्यावरती त्या माणसाचे फिंगरप्रिंट असतील. त्यानंतर इकडं अवंतिका ही गाडीतून टिश्यू पेपर घेऊन येते आणि जानकीला देते आणि म्हणते की आपण हे पोलिसांना देऊयात आणि त्यानंतर इकडं ते पोलीस शोध घेतील. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की याचा अर्थ तो माणूस फक्त आपल्याला फिरवत होता आणि त्याला माहीत होतं की आपण त्याच्या पाठीवरती आहोत. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की हो, त्यामुळेच त्याने असं केलं असेल. तेवढ्यात तिथं जानकीला फोन येतो आणि त्यानंतर अवंतिका तेही फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुम्ही खूप चालाकीने हे सगळं करत आहात आणि मला माहीत नाही, पुढच्या 2 तासामध्ये 1 करोड रुपये घेऊन या आणि देवळाच्या मागे ठेवा आणि तुम्हाला तिथून ठेवून पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईलही मिळेल. त्यानंतर इकडं जानकी विचार करते की तो माणूस खूप चतुर आहे आणि त्याला माहीत होतं की आपण मोबाईल रेकॉर्ड करणार, यासाठी त्याने तो मोबाईल लगेच ठेवून दिला. त्यानंतर इकडं ऋषिकेश हे विचार करत असतात की जानकी तर आत्ता गेली आहे, पण तिकडे काय सुरू असेल आणि त्या तरी सेफ असतील का, आणि त्यासाठी फोन करतात आणि विचारतात की काय करत आहात आणि कुठे आहात. त्यावेळेस जानकी म्हणते की आम्ही त्या लोकेशनवरती गेलो होतो, पण तो माणूस तिथे नव्हता आणि त्या माणसाने आम्हाला आता 2 तासामध्ये पूर्ण पैसे घेऊन देवळाच्या मागे बोलवलं आहे. त्यावेळेस आणि आम्ही आता तिकडे जात आहोत. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की तुम्ही दोघी जण सेफ नाही. त्यावेळेस जानकी म्हणते की माझ्यावरती विश्वास ठेवा आणि आम्हाला काहीच होणार नाही.